सम्राट कनिष्क. कनिष्काचे साम्राज्य पश्चिमेला काबूलपासून तर पूर्वेला वाराणसीपर्यंत पसरलेले होते. कनिष्काचे सोन्याची आणि तांब्याची नाणी सापडली आहेत. कनिष्काच्या काळात बौद्ध धर्माची चौथी परिषद काश्मीरमध्ये भरवण्यात आली होती. कनिष्काने काश्मीरमध्ये कनिष्कपूर हे शहर वसवले होते. श्रीनगर जवळ असलेले कंपूर नावाचे गाव म्हणजेच कनिष्कपूर असावे. कनिष्काच्या काळात अश्वघोष हा कवी होऊन गेला. त्याने बुद्धचरित आणि वज्रसूची हे ग्रंथ लिहिले. कनिष्काच्या दरबारात चरक हा प्रसिद्ध वैद्य होता. तर विद्यार्थी मित्रांनो, TET साठी कनिष्काच्या काळात बौद्ध धर्माची चौथी धर्मपरिषद काश्मीरमध्ये भरवण्यात आली होती, हा एक प्रश्न येतोय. त्यानंतर काश्मीरमध्ये कनिष्कपूर हे शहर वसवलेले होते. कंपूर नावाचे गाव म्हणजे कनिष्कपूर असावे. कनिष्काच्या काळात अश्वघोष हा कवी होऊन गेला आणि त्याने बुद्धचरित आणि वज्रसूची हे ग्रंथ लिहिले. तर कवीचं नाव लक्षात ठेवायचे, अश्वघोष कवी. अश्वघोष कवीने बुद्धचरित आणि वज्रसूची हे ग्रंथ लिहिले आणि कनिष्काच्या दरबारात चरक हा प्रसिद्ध वैद्य होता.